बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जर अजूनही शिवसेना एक वादळी आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं. 3-4 महिन्यांपूर्वी गणेशोत्सवाच्या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांच्या घरी गेले होते. गणेशोत्सवामध्ये गणेश दर्शनासाठी सर्वोच्च न्यायाधीशांच्या घरी गेले होते. त्या दरम्यान आरतीच्या वेळेस कदाचित ही देखील आरती नक्कीच झालेली असावी, माझा अंदाज आहे हा, ही आरती नक्कीच झालेली असावी. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी. असो, शिवसैनिकांना हे सगळं सांगण्यामागचं कारण असं, गेल्या 2-3 दिवसांपासून सर्वोच्च न्यायाधीशांचे म्हणजे माजी सर्वोच्च न्यायाधीश म्हणता येईल DY चंद्रचूड साहेबांचे अनेक इंटरव्ह्यूज बाहेर येत आहेत, अनेक मुलाखती ते माध्यमांना देत सुटलेत. काल परवामध्ये ज्यावेळेस संजय राऊत साहेबांनी, ज्यावेळेस या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला, संजय राऊत साहेबांनी या सगळ्याला ज्यावेळेस धनंजय चंद्रचूड यांना जबाबदार धरलं, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश, सन्माननीय सरन्यायाधीश यांना ज्यावेळेस जबाबदार धरलं, त्यानंतर लागलीच दुसऱ्याच दिवशी, मला वाटतं पहिल्याच दिवशी, दुसराही मी अगदी फार लेट म्हणतोय, पण पहिल्याच दिवशी धनंजय चंद्रचूड यांच्याकडनं याच्यावर उत्तर यायला सुरुवात झाली. म्हणजे मुलाखतींच्या मार्फत असेल, अशी थेट उत्तरं नाही, पण मुलाखतींच्या मार्फत वेगवेगळ्या माध्यमांवर ते मुलाखत देत आहेत आणि त्या प्रत्येक मुलाखतीमध्ये ते या सगळ्याचा एक स्पर्श करून जात आहेत या सगळ्या मुद्द्यांना. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही म्हणू शकता, डायरेक्ट नाही पण इनडायरेक्टली ते या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करून जात आहेत. याचं कारण लक्षात घ्या. आम्ही आता विचारतोय त्या प्रश्नांवर इतकी तडकाफडकी उत्तरे देणारे देशाचे माजी सरन्यायाधीश खरंच आमच्या केसवर त्याच वेळेस जर निर्णय देण्यासाठी इतके तडकाफडकी आले असते तर आज चरण धुवून ते पाणी पिलं असतं शिवसैनिकांनी, महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांनी पिलं असतं, सगळ्यात पहिलं मी पिलं असतं. असो, विषय तो नाहीये. पण बघा ना, राऊत साहेबांनी केलेल्या त्या वक्तव्यावर उत्तर देण्यासाठी आपण आज ज्या हिरिरीने बाहेर आलात, तेच जर तोच प्रकार जर त्यावेळेस दाखवला असता, आपल्या निकालाच्या दरम्यान दाखवला असता, तर कदाचित देशातल्या जनतेने, विशेषतः महाराष्ट्राच्या 12-13 कोटी जनतेने आपल्याला डोक्यावर उचलून घेतलं असतं. असो, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आज मी हे का सांगतोय, जे ट्रोलिंगवर ते वारंवार आपला प्रत्येक त्यांच्या मुलाखतीमध्ये, आज मी तुम्हाला कुठली मुलाखत दाखवणार नाहीये, पण प्रत्येक मुलाखतीमध्ये ट्रोलिंग चिडवा चिडवी याच्यावर ज्यावेळेस ते भाष्य करत असतात, मला सगळ्यात प्रथम DY चंद्रचूड साहेब, सन्माननीय माजी न्यायाधीश, सरन्यायाधीश यांना एक सांगणं आहे की ट्रोलिंग ही का होते, याची कधी कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? बघा, शेवटी ट्रोलिंग करणाऱ्यांना देखील त्यांचा एक वैयक्तिक फ्रीडम ऑफ स्पीच आहे, त्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि तुमच्यावर ज्यावेळेस ट्रोलिंग होते त्यावेळेस ती कुठल्याही खालच्या पातळीवर होत नाही, ती प्रश्न विचारून केली जाते. प्रश्न विचारला जातो, प्रश्न की आज तो परिशिष्ट 10 नेमका कुठे आहे, सध्या कुठल्या किती फूट खाली गाडला गेलेला आहे जमिनीमध्ये, कुठल्या कबरीमध्ये गाडला गेलेला आहे त्याला, हा अनुच्छेद 10 आहे की नाही, हे असे प्रश्न विचारणे हा ट्रोलिंग म्हणत नाही. कारण आज देशातल्या जनतेला खरंच प्रश्न पडलेला आहे की हा परिशिष्ट 10 नक्की अस्तित्वात आहे का? आणि होय, हे पडले पाहिजेत प्रश्न आपल्याला. कारण विचार करा, जर देशामध्ये योग्य वेळेत जर न्याय झाला असता, ते जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड अनेकदा म्हटलं जातं, अनेक जण तुम्ही देखील लिहिता माझ्या कित्येक व्हिडिओच्या खालच्या कमेंटमध्ये. याचा अर्थ तुम्हाला माहितीये काय? जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड म्हणजे जर वेळेत न्याय न होणं हा सुद्धा एक अन्याय आहे. आणि हे वेळोवेळी झालेलं आहे शिवसेनेच्या बाबतीत. आज तुम्हाला सांगतो, चंद्राबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील, हे आज NDA मध्ये दिसले नसते जर शिवसेनेचा न्याय योग्य वेळेत झाला असता तर. हे इंडिया आघाडीचे घटक होते, पण आपला पक्ष फुटू नये वेळप्रसंगी त्यांनी ही तडजोड केली. कारण
आज ही अशी झुकलेली न्याय व्यवस्था आपल्या बाबतीत कुठलाही न्याय करणार नाही याची त्यांना पुरेपूर खात्री झाली. त्यानंतर त्यांनी योग्य तो निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंही तेच झालं. आज विचार करा, कोर्टाने दिलेला आदेश होता, घड्याळाच्या खाली लिहायचं होतं. हे एक न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, घड्याळाचं चिन्ह म्हणजे, आणि सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय राखून ठेवला गेलेला आहे, म्हणजे त्याच्यावर अजून निर्णय व्हायचा आहे असं म्हणू शकतो. हे तुम्ही लिहायला सांगितलात, हे किती जणांनी त्या घड्याळाच्या खाली लिहिलं होतं? कुणीच लिहिलं नाही. ही मजाक, हा विनोद झालेला आहे न्यायालयांचा. हा आम्ही नाही केला, हा आपण स्वतः आपला करून घेतला. आपण म्हणतो आपण आमच्या बाबतीत किती न्याय केला. आपण आमच्या बाबतीत सोडा, आपण आपल्या पदाच्या बाबतीत किती न्याय केलात, हाच सगळ्यात पहिला एक प्रश्नचिन्ह आहे. इतरांच्या रामशास्त्री, प्रभुने वगैरे ह्यांच्या पावलांवर पावलं सोडून द्या, पण आपण आपल्या वडिलांच्या पावलावर तरी पावलं टाकलीत की नाही मला माहिती नाही. मला आता काही जनतेतनं म्हणजे लोकांमधनं आलेले प्रश्न इथे सर्वांसमोर ठेवायचे. का हे ट्रोलिंग का होतं याच्या मागचं तुम्ही जरी करणार नसाल तरी आम्ही ते अनालिसिस करतो, त्याचं आम्ही म्हणजे ते सगळं परीक्षण करतो. नेमकं हे का घडलं, आपल्या बाबतीत हे का घडलं, आणि लोकांमधून याच्याविषयी काय प्रश्न येतात, हे सर्व तुमच्या सर्वांसमोर ठेवायचा प्रयत्न करतो. पहिलं एक गोष्ट काय केली ह्यांनी, म्हणजे आपण सगळ्याचं इंटरसेप्शन केलं पण निर्णय मात्र दिला नाही. म्हणजे सगळं काप्या खोड्या सगळं म्हणजे ताशेरे ओढणं, दुनियाभरचे ताशेरे ओढले गेले, इंटरसेप्शन झालं, पण कुठलाही निर्णय मात्र आपण दिलेला नाही. खरं तर मला अजूनही आठवतं, सुरुवातीचे 5-6 महिने अगदी व्यवस्थित होतं. असं नाही म्हणता येणार की सुरुवातीपासूनच हे खराब होतं, पण अगदी निर्णय देईपर्यंत, तो 145 पानांचा निर्णय देईपर्यंत पण मी ठीकच म्हणेन. आम्ही कधीही तुम्हाला ट्रोल यासाठी नाही केलं की तुम्ही काय निर्णय दिलायत. बघा बरं का तुम्ही, मी काय म्हणतोय बारीक लक्षात घ्या. आपण असंच शिवसैनिक हा कायम अभ्यास करूनच बोलतो. आपण ज्यावेळेस यांनी निर्णय दिला की तुम्ही 145 पानांचा निर्णय बंद केला, त्या लिफाफ्यात बंद केला, की शेवटी हे सगळे ताशेरे दिल्यानंतर हे सारं प्रकरण महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांकडे जाईल. घटनेप्रमाणे असेल, निर्णयाप्रमाणे काय म्हणजे जे काही कायद्याच्या तरतुदींप्रमाणे आहे ते तुम्ही केलं असेल. त्याच्यावरही शिवसैनिक रिॲक्ट झाले नाहीत. खरं तर शिवसैनिकांना तो निर्णय पटला नव्हता, कारण हे सगळं प्रकरण तुमच्याकडेच राहावं, कारण विधानसभेचे अध्यक्ष काय दिवे लावणार आहेत हे आम्हाला चांगलंच माहिती होतं. तरी देखील चला, ते पॉवर ऑफ सेपरेशन, स्वायत्त संस्था, स्वायत्त ह्या सगळ्या तुमच्या स्वायत्त, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, तुमचा राज्यपाल असेल, तुमचा विधानसभेचा, तुमचाच म्हणेन मी, आमचा नाही, तुमचाच. तर हे इकडे वर्ग केलं. आम्ही त्याच्यावरही ट्रोल नाही केलं. आम्ही ट्रोल कुठे केलं तर आम्हाला ज्या वेळेस या विधानसभेच्या अध्यक्षाकडे, तुम्ही आमच्या किती आशा आकांक्षा वाढवल्या बरं. विचार करा, ज्यावेळेस विधानसभेच्या अध्यक्षांनी जवळपास 3-4 महिने झाले हे प्रकरण सुनावणीलाच घेतलं नाही, तरी देखील महाराष्ट्रामध्ये आम्ही वारंवार तुमच्या समोर येऊन डोकं आपटत बसलो. त्यावेळेस तुम्ही त्यांना एक निर्णय दिला होता तुमचा, मला वाटतं तिथे ताशेराच निर्णय म्हणता येणार नाही, ताशेरा म्हणावं लागेल, की जर तुम्ही हे प्रकरण विधानसभा निवडणुकांच्या अगोदर लावणार नसाल ह्याचा निवाडा, तर उपयोग काय राहिला, न्यायाचा अर्थ काय राहिला. म्हणजे जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड हे तुम्हीच तिथे सांगायचा प्रयत्न करत होतात कदाचित. जर याच्यावर तुम्ही एका म्हणजे विशिष्ट वेळेमध्ये जर निर्णय नाही दिलात, तुम्ही ते मर्यादा घालून दिली, त्यांना वेळेची मर्यादा घालून दिलीत, नाहीतर हे प्रकरण आम्ही आमच्याकडे घेऊ अशा प्रकारचं वातावरण तुम्ही तयार केलात. अशा अपेक्षा तिथेच वाढल्या की होय, महाराष्ट्रामध्ये नाही, या देशामध्ये न्याय व्यवस्था अजून तरी कुठेतरी जिवंत आहे. आम्ही म्हणालो नाही आमच्या बाजूने न्याय द्या, आम्ही म्हणालो नाही आमच्या विरोधात न्याय द्या, समोरच्याच्या बाजूने, तुम्ही न्याय जो तत्वांना धरून आहे, जो नियमांना धरून आहे, तो न्याय करा, हे आमचं तुमच्याकडनं मागणं होतं. आम्ही कधीच म्हणलो नाही शिवसेनेच्या बाजूने तुमचा न्याय असायला हवा होता. पण तुम्ही म्हणताय तुमच्या पद्धतीप्रमाणे मी माझा न्याय देऊ शकत नाही. न्याय देऊ नका, पण कमीत कमी तारखा तरी द्या. जवळपास 1.25 वर्ष झालं, या 1.25 वर्षात एकही तारीख पडली नाही. त्यावेळेस मात्र आमचा कंट्रोल सुटला. जवळपास 1.25 वर्ष झालं. ज्या तडकाफडकीने तुम्ही संजय राऊत साहेबांच्या त्या स्टेटमेंटवर आपलं विधान देण्यासाठी किंवा आपलं स्पष्टीकरण देण्यासाठी बाहेर येता, तीच तडकाफडकी किंवा तीच जिद्द जर शिवसेनेच्या केसच्या बाबतीत एखादी तरी तारीख सुनावणीसाठी लावण्यासाठी तुम्ही दाखवली असतीत ना, आम्ही तुम्हाला एक जय महाराष्ट्र केला असता. असा सुरुवातीला 3-4 महिने व्यवस्थित होतं. बघा ना, मला अजूनही आठवतं, तो तुषार मेहता असेल, सॉलिसिटर जनरल महाराष्ट्राचा, त्यानंतर मला वाटतं नार्वेकर असतील, सर्वांना झापलं, सर्वांना डेडलाईन दिल्या, पण नंतर काय झालं, काही अर्थ राहिला नाही.
आज तुम्ही मला सांगा, साधं धनुष्य सुद्धा गोठवू शकले नाही. चला तुमचा न्याय होऊ शकला नसता, मी मान्य केलं, पण तुम्ही कमीत कमी धनुष्य गोठवू शकला असतात. या निवडणुकीसाठी धनुष्य गोठवू शकला असतात, कारण धनुष्य हे चिन्ह खरं तर एकनाथ शिंदेचं नाही, हे तुम्हाला देखील आजही तुम्ही रिटायर झालेले आहात. आपल्या छातीवर असा हात ठेवायचा आणि सांगायचं शिवसेना कुणाची. तुमचं अंतर्मन बघा काय उत्तर देतं. आज तो धनुष्य जर तुम्ही गोठवला असतात, कारण शिवसेना नवख्या चिन्हाला घेऊन तुम्ही उतरवलीत, म्हणजे कुणाच्या तरी बाबतीत अन्याय केलाच आहे ना तुम्ही. हा शिवसेनेला नवख्या मशालीवर तुम्ही निवडणुकांमध्ये उतरवायचं आणि ह्यांना धनुष्य देऊन ह्यांना निवडणुकांमध्ये उतरवायचं. जे चिन्ह जवळपास 50-50 वर्ष एस्टॅब्लिश झालेलं चिन्ह, 50-50 वर्ष आज त्यांना तुम्ही चिन्ह देऊ केलात. ते धनुष्य चिन्ह देऊन याला एखादी कपबशी भवरा नारळ सगळं देऊन जर एखादं उतरवलं असतं तर तुम्हाला कळालं असतं या महाराष्ट्रामध्ये कुणाचा कौल काय आहे ते. ठीक आहे, नंतर ईव्हीएम वगैरे सगळं आता बऱ्याच गोष्टी निघतील, कारण अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येत आहेत. पण जी अपेक्षा तुमच्याकडनं होती त्या अपेक्षा आम्ही म्हणणार नाही आमच्या अपेक्षा पूर्ण करायला हव्या होत्या, पण न्यायाला धरून जे काही करायचं होतं ते तुम्ही केलात का? आपण खरं तर आपल्या पदाला न्याय दिलात का? हे मी वारंवार सांगेन तुम्हाला. आणि हे बघा ना, जाणून बुजून ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी लक्षात येऊ लागल्या त्यावेळेस आपल्या ज्युनियर लॉयर्सने ज्यावेळेस ते प्रश्न विचारले त्यांच्यावर भडकायची कामं देखील झाली होती. आपण ऐकलं असाल हे प्रकरण, जास्त नाही, अगदी 3-3.5 महिने जुनं प्रकरण आहे. आपल्या ज्युनियर लॉयर्सवर भडकलं गेलं होतं तिथे. खरं तर भडकणं हे आपलं काम नव्हतं, न्यायदान करणं हे आपलं काम होतं. खरं तर दोन्हीकडच्या आमदारांना पात्र ठरवलं गेलं होतं. त्याच वेळेस आम्ही समजलो बरं त्याच्यावरही आपला निर्णय नाही. नार्वेकरांच्या कमीत कमी या जजमेंटवर आपण त्याच्यावर एखादी टिप्पणी करायला हवी होती. नार्वेकरांनी दोन्हीकडेही पात्र दाखवले. खरं तर आपण अपात्रतेचा निर्णय नार्वेकरांनी घ्यावा यासाठी प्रकरण वर्ग केलं होतं. आपल्या म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला हरताळ फासलं गेलं होतं, तरी देखील आपण त्याची दखल घेतली नाही. ट्रोलिंग का होतं हे आम्हाला काही वेगळं तुम्हाला असं सांगायची गरज नाही. का ट्रोल झालात आपण, त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला आणखी काही महत्वाची माहिती देतो. खरं तर हा निर्णय खरं तर आपल्या शिवसेनेचा वगैरे नव्हताच. हा निर्णय 14 कोटी लोकांचा न्याय व्यवस्थेवर किती विश्वास ठेवायचा याचा निर्णय लागणार होता, आणि तो निर्णय आपण चांगल्या पद्धतीने लावलेला आहे. आणि याचा परिणाम इतका झालाय, खरं तर मनामध्ये कुठेतरी प्रश्नचिन्ह येतात. एखादी राज्यपाल पद असेल, राष्ट्रपती पद असेल, किंवा अनेक पद असू शकतात. एखादं फॉरेनचं एखादं पद असू शकतं, म्हणजे परदेशातली पदं असतात ना, IAS वगैरे, IFS वगैरे असतात, तशी काही पदं. या सगळ्या पदांवर भविष्यात आपण दिसू नयेत एवढीच आम्ही एक माफक अपेक्षा ठेवतो. आणि आम्ही विनंती करतो देवाला की कमीत कमी हे तिथे नाही दिसावेत, कारण जर तसं आम्हाला काही भविष्यात पाहायला मिळालं तर खरंच एक मात्र नक्की की आम्ही न्याय व्यवस्थेवरचा आमच्या मनात जो मनामध्ये एक आदर आहे ना, इवलूसा आदर, तो आदर देखील भविष्यात शिल्लक राहणार नाही. आम्ही कधीच ट्रोल तुमच्या निर्णयाला केलं नाही. तुम्ही आम्हाला ज्या तारीख पे तारीख जे आम्ही चित्रपटांमध्ये पाहत होतो, ते डायलॉग जे सिद्ध होत गेले ना, त्याला आम्ही ट्रोल केलंय. आणि त्यानंतर सांगतो, ते न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढा काय, किंवा हातातली तलवार काढून संविधान द्या काय, जिथे न्यायच होणार नसेल तिथे तुम्ही काहीही करा, काय फरक. आणि एक खरं सांगू का शिवसैनिकांनो, मी हे पहिले जज बघितले जे आपल्या रिटायरमेंट नंतर माध्यमांसमोर वारंवार येण्याचा प्रयत्न करतायत आणि आपली भूमिका ठेवण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर आपली भूमिका आपण ज्यावेळेस पदावर होतात त्याच वेळेस व्यवस्थित बजावली गेली असती ना, खरं तर कदाचित आज हे माध्यमांसमोर वारंवार येणं आपल्याला याची गरज नसती पडली. खरं तर आज ज्या वेळेस महाराष्ट्राची जनता तुम्हाला लक्षात आले, महाराष्ट्राची जनता तुम्हाला प्रश्न विचारू लागले, आणि तुमची खरं तर कारकीर्द महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेमध्ये काळीकुट्ट कारकीर्द म्हणून महाराष्ट्राची जनता पाहते, आणि आम्ही तर पाहतो आहोत. आमचा अधिकार आहे, तो वैयक्तिक अधिकार आहे आमचा. तो आम्ही मूल्यमापन करू शकतो आपापल्या पद्धतीने. आम्ही तुमचं मूल्यमापन करू शकतो. कदाचित कायद्याच्या भाषेमध्ये किंवा कायद्यामध्ये आपण फार पारंगत असाल, पण होय, आमच्या वैयक्तिक आयुष्याच्या मूल्यमापनात आम्ही पारंगत आहोत आणि आम्हाला कळतं काय योग्य आणि काय अयोग्य. आम्ही कधीही म्हटलं नाही शिवसेनेच्या बाबतीत, मी अजूनही सांगतो, मी ठाम आहे माझ्या मतावर, आम्ही कधीही म्हटलं नाही शिवसेनेच्या बाजूने न्याय व्हायला हवा होता. हा न्याय खरं तर न्यायाने व्हायला हवा होता. म्हणजे आज तुम्ही खरं तर रिटायर होऊन तुम्ही सेवानिवृत्त झाला असं म्हणतात, पण सेवानिवृत्त झालेला नाही आहात. कारण एक पेशंट, समजा उदाहरण तर घ्या, एक डॉक्टर आहे, डॉक्टर पाहतोय गेल्या 1.5 वर्षापासून हा पेशंट विव्हळतोय, एका आजाराने विव्हळतोय. तो मला रोज म्हणतोय, डॉक्टर माझ्यावर उपचार करा, माझ्यावर उपचार करा, माझ्यावर उपचार करा. आणि
डॉक्टर काय करत होते, रोज ऑपरेशनच्या तारखा देत होते. ही तारीख घ्या, ती तारीख घ्या, तारीख जवळ आली की पुढची तारीख, तारीख जवळ आली की पुढची तारीख. आज असं झालं की पेशंट दगावला. कारण ज्या आमदारांची अपात्रता आपल्याला करायची होती, आज विधानसभेचा कार्यकाळच संपला. काय अपात्र करणार तुम्ही? पेशंट दगावला, त्यामुळे डॉक्टर सुटले. खरं तर डॉक्टर सुटले नाहीत, डॉक्टरांनी आपल्या पदाला न्याय दिला नाही, आपल्या प्रोफेशनला न्याय दिला नाही. अगदी तसंच आज शिवसेनेची ही केस तुमच्या या दिरंगाई मुद्दामहून दिरंगाई मला नाही माहिती, पण ही केस आज अनिर्णित राहिली आणि याच्यामुळे एक राजमान्यता मिळाली. हा शिंदे टोळी नावाचा हा जो गट आहे, हा गट एस्टॅब्लिश्ड होत गेला. मी कालही सांगितलं, जर त्याच वेळेस ज्यावेळेस ही जून जुलै मधला हा प्रकार होता, त्याच वेळेस कायद्याप्रमाणे परिशिष्ट 10 प्रमाणे ह्यांना जर शिक्षा झाल्या असत्या, नरहरी झिरवळांनी सांगितलं होतं हे अपात्र आहेत, त्यांची अपात्रता तुम्ही खारिज करून टाकली, कारण त्यांच्यावर एक आरोप होता, त्यांच्यावर म्हणजे अविश्वासाचा प्रस्ताव होता सभागृहाचा, म्हणून त्यांचा आरोप म्हणून त्यांचा निर्णय तुम्ही बेकायदेशीर ठरवलात. पण त्यानंतर कायदेशीर जे निर्णय व्हायचे होते ते मात्र घेतले नाहीत. त्यानंतर बहुमत प्रस्तावाला तुम्ही बहुमताला जे राष्ट्रपतींनी सांगितलं की बहुमत दाखवा, तुम्ही शक्ती प्रदर्शन करा तिथे आणि तुमचं बहुमत आहे हे सिद्ध करा, त्याच्यावर ज्यावेळेस शिवसेनेने आक्षेप घेतला त्याच्यावर तुम्ही कुठलीही रोख आणली नाही, त्याच्यावर कुठलाही तुम्ही स्टे आणला नाही. पण ज्या बेकायदेशीर गोष्टी घडत होत्या त्या सगळ्या आपल्या डोळ्यात देखत घडू दिल्या. त्यामुळे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना राजीनामा द्यावा लागला होता. त्याचा तुम्ही कोर्टाच्या निर्णयामध्ये उल्लेख केलात की तुम्ही राजीनामा दिल्यामुळे आम्ही स्टेटस को एंटाय करू शकत नाही, जैसे ती परिस्थिती करू शकत नाही. पण त्या निर्णयाला प्रवृत्त करणारं कोण होतं? तुमचा जजमेंट होता त्यावेळेसचा. जर त्याच वेळेस राज्यपालांच्या त्या निर्णयाला, जे तुम्ही बहुमत सिद्ध करण्याच्या निर्णयाला जर तुम्ही स्टे आणला असता, तर कदाचित शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा राजीनामा झाला नसता. लक्षात घ्या, अनेक गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही निवृत्त झालेला नाही आहात आमच्या नजरेतनं. तुम्ही आपल्या पदाला न्याय न देता तुम्ही निघून गेलेला आहात, हा आमचा स्पष्ट आरोप आहे. असो, काय असं काल तुम्ही म्हणाला होतात की काय कुठली केस महत्वाची, कुठली केस नाही महत्वाची हे मी ठरवणार, म्हणजे तुम्ही ठरवणार. तर आम्ही तेच म्हणतोय, कुठली केस महत्वाची हे जर तुम्हाला कळालंच नसेल, काय म्हणायचं? ज्या व्यक्तीला कुठली केस महत्वाची हेच माहित नसेल त्याला आपण काय म्हणणार? खरं तर आमची केस ही स्युमोटो दर्जाची केस होती. म्हणजे काही केसेस अशा असतात ज्याची समाजातून कोणी केस करायला पुढे येत नाही, पण त्या केसेस या स्वतः कोर्ट दाखल करून घेत असतात, ज्याला स्युमोटो म्हटलं जातं. स्वतःहून दाखल करून घेतलेल्या केसेस ज्या समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असतात आणि देशाच्या दृष्टीने या केसेस महत्वाच्या असतात. दूरगामी परिणाम होत असतो याचा. आज देशाच्या लोकशाहीवर दूरगामी परिणाम झालेला आहे. काल ज्यावेळेस तुमच्या इंटरव्ह्यूच्या दरम्यान तुम्हाला प्रश्न विचारला गेला, ज्यावेळेस तुम्ही शिवसेना राष्ट्रवादी केसच्या उत्तरांना बगल देत होतात, त्यावेळेस तुम्ही हे उत्तर देत होतात की मी ही केस केली, मी या केसेसवर निर्णय घेतला, 9 बेंच डिसिजन, 7 बेंच डिसिजन, 5 बेंच डिसिजन, तुम्ही सगळं सांगत होतात. पण प्रश्न हा होता, म्हणजे जर तुम्हाला एखाद्याने प्रश्न केला की माझी केस का नाही घेतली, तर त्याच्यावर उत्तर हे असू शकत नाही की मी या केसेस घेतल्या. माझा प्रश्न आहे माझी केस का घेतली नाही, तर माझी केस तितकी महत्वाची नव्हती. कारण मला माझ्या समोर बिफोर माय बेंच, तुम्ही म्हणताय बिफोर माय कोर्ट, माझ्याकडे 20-20 वर्ष जुन्या केसेस होत्या. मग आतापर्यंत जजेसने काय केलं, हा प्रश्न तुम्हाला करायला हवा. किंवा विचार करा, अतिमहत्वाच्या केसेस ज्या फास्ट ट्रॅक केसेस असतात त्याच्यावर जास्त महत्व, काही रेपच्या केसेस असतात वगैरे, मी तर म्हणेन ही केस सुद्धा त्याच दर्जाची आहे. आपण जर रेप केसचाच विचार करत असाल तर ही केस सुद्धा त्याच दर्जाची आहे. कारण याचं कारण सांगतो, हा देशाच्या लोकशाहीवर झालेला बलात्कार आहे. होय, मग विचार करा, देशाच्या लोकशाहीवर झालेल्या बलात्काराची केसही आपण महत्वाची. इट्स नॉट दॅट सिग्निफिकंट. जे काल तुम्ही विचारत होतात, इट्स नॉट दॅट सिग्निफिकंट, हिला एवढं महत्व नाही द्यायचं का? तर मग ह्या केसला एवढं महत्व द्यायचं की नाही द्यायचं हे तुम्ही देखील ठरवायला हवं. मला सांगा, तुम्ही कालच्या केसेसमध्ये इलेक्ट्रॉरल बॉन्ड्सचं नाव घेतलात, काय झालं पुढे? इलेक्ट्रॉरल बॉन्ड्सचं काय केलात आपण पुढे? याच्यावर काहीच नाही. आज म्हणजे कित्येक प्रकरणं अशी येतात, अशी निघून जातात. इलेक्ट्रॉरल बॉन्ड्स घ्या, ते पूजा खेडकरचं प्रकरण तुम्हाला आठवतं, ते IAS अधिकाऱ्याचं, फर्जी IAS अधिकारी वगैरे, ते काय आज त्या सगळ्याचं काय कुठे आहे? समीर वानखडेचं प्रकरण तुम्हाला आठवतंय? समीर वानखडे IAS अधिकारी, कुठे आहे ते सगळी प्रकरणं? इथून गेली. आपली माइंड, आपलं कसं असतं, बुद्धी आपली शॉर्ट असते.
अनेक अनेक अशी प्रकरणं महाराष्ट्रात आली निघून गेली. पण विचार करा, या सगळ्या केसेसचा जर निकाल म्हणजे ह्या शिवसेनेसारख्या प्रकरणांचा निकाल जर योग्य वेळेत लागला असता तर आज देशाचं सरकार, आज ह्या भारतीय जनता पक्षाचं सरकार तिथे बसलं नसतं, या एनडीएचं सरकार तिथे बसलं नसतं. कारण आज चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांच्या आघाडीत कधीच राहिले नसते. पुढे तुम्हाला अनेक प्रश्न, खरं तर मला रंजन गोगोईंचा तो काळ आठवतो. मला वाटतं हे एक जजेस आहेत जे राष्ट्रपती कोट्यातून मला वाटतं राज्यसभेच्या खासदार. आता राष्ट्रपती कोटा म्हणजे तुम्हाला चांगलंच माहितीये, शेवटी ते देखील एक रिकमेंडेशन असतं की नाही सरकारचं. राष्ट्रपती कोट्यातून जो जातो त्याला देखील एक सरकारचं रिकमेंडेशन राहतं. ते काही सरळ सरळ होत नसतं, म्हणजे राष्ट्रपतींच्याच थ्रू होत असं नसतं ते. म्हणजे या सगळ्या पदांवर भविष्यात आपण दिसणार आहात का आम्हाला नाही माहिती. पण खरंच असं जर कधी बघायची वेळ आली ना तर राजकारण, त्या न्याय व्यवस्थेवरचा इवलुसा देखील आमचा विश्वास उडणार आहे. आज लोक चर्चा करतायत कुणाचं सरकार बसणार, कोण मुख्यमंत्री बनणार, कोण उपमुख्यमंत्री बनणार. आम्हाला काही फरक पडत नाही. त्या बाजूच्या घरात काय चाललंय आम्हाला काही घेणं देणं नाही. मुख्यमंत्री कोण बनो, उपमुख्यमंत्री कोण बनो, पण इथे देशाच्या सर्वोच्च लोकशाहीवर झालेला बलात्कार आम्हाला पाहावा लागतोय. हे आमचं दुर्दैव आहे. खरं तर शेड्यूल 10चं काय झालं मला नाही माहिती. आम्हाला फक्त एवढं दिसतंय की काही डिग्र्या फेल झाल्या, काही सनदी फेल झाल्या, काही सर्टिफिकेट फेल झालेली आहेत. आमच्या नजरेत न्याय व्यवस्था फेल झालेली आहे, सर्वोच्च न्याय व्यवस्था ही फेल झालेली आहे. राम शास्त्री, प्रभुने वगैरे हे सगळी नावं फक्त आम्हाला वाटतं चित्रपटात आता पाहायला मिळतील भविष्यामध्ये. आणि म्हणजे ही सगळी नावं आता पुन्हा होणे नाही अशा प्रकार. नावं म्हणजे काय असतं, शेवटी कार्य असतं ते. अशा प्रकारचं कार्य पुन्हा होणे नाही. या सगळ्या गोष्टीवर वारंवार का बोलावं लागतं, मी वारंवार या सगळ्या गोष्टीवर का येत असतो, कारण वारंवार आजही नवीन व्हिडिओ येतात इंटरव्ह्यूजचे. का एखाद्या सर्वोच्च न्यायाधीशाला एवढ्या सगळ्या गोष्टींवर उत्तर द्यावी लागतायत आपल्या कारकिर्दीनंतर. कारण कुठेतरी काहीतरी सोशल मीडियावर याचं खापर फोडलं होतं. म्हणतात 20-20 सेकंडच्या त्या रील्स असतात, त्याच्यावर सगळे आज प्रभावित होतात आणि न्याय व्यवस्थेला प्रश्न विचारतात. एवढ्या लोकांना कमी बुद्धीचं समजू नये. भले न्यायदानाच्या प्रक्रियेत आम्हाला तेवढं ज्ञान नसेल, कारण तुमच्याकडे ते सगळ्या डिग्र्या होत्या. मगाशीच म्हणलं ना, सगळं फेल झालं, सर्टिफिकेट फेल झालं, सनदी फेल झाल्या, सगळं फेल झालं, न्याय व्यवस्था फेल झाली. तुम्ही सर्वोच्च होतात म्हणून तुम्हाला तो मान होता. शेवटी सीजीआय म्हणजे काय, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, या देशाचा सर्वोच्च न्यायाधीश, सर्वोच्च. आणि हे कुठून येतं, हा मान मरातब कुठून येतो, शेवटी आपण देतो म्हणून तो मान मरातब असतो. आणि आपण यासाठी देतो कारण या देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशपदी ज्यावेळेस आपण बसतात त्यावेळेस आपण कित्येक गोष्टींशी बांधील असतात. या देशाच्या इंटेग्रिटीविषयी, एकात्मतेविषयी, या देशाच्या संविधानाविषयी आणि या देशाच्या लोकशाहीशी तुम्ही बांधील असता. या सगळ्यांच्या बाबतीत न्याय झाला का मला नाही माहिती. व्हा कमेंटमध्ये व्यक्त व्हा शिवसैनिकांनो, तुम्ही देखील कमेंटमध्ये व्यक्त व्हा की जे मी काही बोलतोय याच्यात तथ्य नसेल तर ते देखील तुम्ही व्यक्त व्हा. आज तुम्हा सर्वांसमोर एवढंच ठेवतो. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.